तुम्हाला आयुष्यभर नोकरासारखं राबवलं आणि स्वतः मालकासारखं जगभर मिरवलंय. ये विक्रांत ये. दादासाहेब तुमच्याशी जरा बोलायचं होतं, आत येता. अरे मग बोल की, इथं सगळ्यांसमोर बोल. नाही नाही, जरा एकांतात बोलायचं, या ना. बर चल. ये. आबा, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. काय झालं काय? नाही नाही, इथे नको, आपण आज जाऊन बोलूया रूम मध्ये. या. बरं चल या. मालती मॅडम, इकडे या ना. काम करते ना. अहो या तर तुम्ही. चला, एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. आणि हे काम कोण करणार? अहो पण हे काम जास्त महत्वाचं आहे. तुम्ही चला ना. चला, जाऊ द्या, ते नंतर येऊ. चला. आई, आबा, आपल्याला जो डाऊट होता तो परफेक्ट आहे. म्हणजे तो दादा बनून आलेला माणूस कोणी दादा नाही, तो कोणीतरी भामटा आहे. हो, तो माणूस फक्त दादासाहेबांसारखा दिसतो, पण तो एक भामटा आहे. तो निपाणीमध्ये राहणारा एक कलाकार, तिकडे ऍक्टिंगची छोटी मोठी कामं करत असे. आता तो विक्रांत सरांना कसा भेटला ते काय आम्ही शोधू शकलो नाही. तो माणूस दादासाहेबांसारखा दिसतो, ह्या गोष्टीचा विक्रांत सरांनी पुरेपूर फायदा घेतला आणि त्याला नकली दादासाहेब बनवून आपल्या घरी आणला. अरे मला वाटत होतच. पण हे सगळं त्यांनी केलं कसं? कितींदा सांगितलं होतं सावध राहायचं. सांगितलं होतं की नाही? पण असं झालं तरी काय हो साहेब? इंद्रा आणि राणी निपाणीला कसे पोचले? हे असं कसं होईल म्हणतो मी? कल्लमा मला काहीतरी बोलली असती ना. कारण तिला माहितीये की तू मूर्ख आहेस. तुझी अक्कल गहाण ठेवून तू काही बोलू शकतोस म्हणून तिने सगळ्यात आधी मला फोन केलाय. शांती साहेब, शांती ठेवा. राग म्हणजे पीक माग असते बघा. अहो ठेवली नसते. अरे गप! राग म्हणजे पीक माग असते बघा. अहो ठेवली नसते. अरे गप! बरं झालं कल्लमाशी माझं आधीच फोनवर बोलणं झालं होतं. ते नवरा बायको आलेले बघ साताऱ्यावरून, मला घोळात घेत होते. हा, आणि तुमच्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे म्हणून सांगून गेलेत. काय? कोण होते? नाही म्हणजे कसे दिसत होते ते? अरे सांगितले नव्हे, नवरा बायको होते. तो नवरा बघ उंच उंच आहे आणि एवढी एवढी शिपुटकुले बायको आहे बघ त्याची. अच्छा, म्हणजे ते दोघं इंद्रा राणीच होते. म्हणजे माझ्याशी खोटं बोलून तुझ्यापर्यंत पोहोचले. तर तू त्यांना काय सांगितलं नाहीस ना? आई, मी काय तुझ्यासारखं हुच्च आहे वय रे? काय सांगितलं नाही. उलट त्यांना पटवून दिले. ते जे काय म्हणतात की नाही ते सगळं मला पटलंय आणि मी घोळ्यात त्यांच्या अडकून बसले म्हणून. अरे तुला सांगते, मला साताऱ्याला चल म्हणून बसलेले. अरे नाही बिटनी पान मव्वा दळून आई गे निहंग भरली. काय? मागून येते साताऱ्याला असं सांगितलंय बघ. गुड. ठीक आहे, पुढे काय करायचं ते सांगतो मी. अहो वाटलं नव्हतं हे इंद्रा आणि राणी एवढे चॅप्टर निघतील म्हणून. पण हे तर आमच्या पुढचे निघाले की हो.
पण बघा मी आता काय करत असतोय ते. मुळात विक्रांतच्या पुढे जायची कोणाची हिंमत नाहीये आणि मुळात ते हुशार नाहीयेत. तू मूर्ख आहेस. तुझ्या अतिशहाणपणामुळे माझी आज वाट लागली असती.